माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी 6 खासदार आपले आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे नक्कीच त्यांना सुद्धा वाटत असेल की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एक चांगलं काम आपल्या विभागामध्ये जो शब्द आपण निवडणुकांमध्ये लोकांना देतो तो शब्द या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पूर्ण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना एक तो विश्वास आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही जर काम केलं तर निश्चितपणानं विभागातील कामही होतील आणि लोकही खुश होतील. नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर आमदार मंगेश कुंडालकरजी, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, काय सांगाल? परत एकदा उठाव झालेला आहे. नक्कीच या बाबतीमध्ये तर मी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्णच महाराष्ट्रातले सर्वच नागरिक म्हणा किंवा विविध पक्षातले लोक ज्या पद्धतीने माननीय शिंदे साहेब काम करत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणं आणि विकासाचा एक अजेंडा त्यांच्या समोर आहे आणि त्याच्यावर निश्चितच सर्वच पक्षातून त्यांना खूप मानणारे आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणानं त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की शिंदे साहेबांबरोबरच आता यापुढे काम करत राहावं आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं आता हा उठाव जरी झाला असला तरी सुद्धा पुढे सुद्धा भविष्यामध्ये अधिकाधिक अजून चांगले सर्वच कार्यकर्ते म्हणा, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी अजून मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये दाखल होते. सर, हे उठाव तुम्ही कशा वाटतं? हे लोक सांगतात की उठाव झालेला आहे, पक्ष तोडफोड करण्याची राजनीती वरी नाही आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या. तर कसा बघताय तुम्ही एक शिवसैनिक म्हणून? या बाबतीत मी एकच सांगेन की मगाशी मी म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी 6 खासदार आपले आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे नक्कीच त्यांना सुद्धा वाटत असेल की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एक चांगलं काम आपल्या विभागामध्ये जो शब्द आपण निवडणुकांमध्ये लोकांना देतो तो शब्द या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पूर्ण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना एक तो विश्वास आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही जर काम केलं तर निश्चितपणानं विभागातील कामही होतील आणि लोकही खुश होतील. सीएबीटी हिंदुत्व विसरला का? आता हा प्रश्न त्यांनाच विचारा, कारण त्यांची एकंदरीत भूमिका आणि संपूर्ण जर बघितलं तर आपल्याला समजत असेल कशा प्रकारे त्यांचं वागणं चालू आहे. घरात बसून फक्त काम करणं एवढंच राजकारण त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे जे रस्त्यावर फिरणारे आहेत ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं सर्वांनाच त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. संजय राऊत लोकांना शिवी देत आहेत जर बघितला तर, आणि 15-15 लाख रुपये, 15-15 कोटी देण्याचे आरोप लावत आहेत. त्याला कसं पाहताय? नाही, ते आता सगळे त्यांना काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण निश्चितपणानं त्यांच्याकडे एवढं बारकाईने बघण्याची गरज नाहीये, कारण एवढं मोठा उठाव झाल्यानंतर तर थोडंसं तर ते डिस्टर्ब होतीलच कदाचित. ते त्याच्यामुळे त्यांना ते त्यांच्या आतून ते आलं असेल कदाचित, त्यांना वाटलं नसेल की अशा प्रकारचा हा उठाव होईल, पण हा उठाव यशस्वी झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की आता यापुढे आपलं काही खरं नाही, पण त्याच्यामुळे त्यांनी ह्या भावनेतूनच या प्रकारे त्यांची भावना झाली असेल. पण कोणी त्यांना सिरियस घेत नाहीये आणि आम्ही सुद्धा त्यांना सिरियस घेत नाही. जे काही आम्ही करत आहोत ते प्रामाणिकपणानं लोकांना समोर ठेवून आणि विकासा दृष्टीकोन काम करतोय. शिंदे साहेब सुद्धा तुम्ही बघितलं असेल एवढे दिवस कधीही एक शब्द, फक्त विकास आणि लोकांसाठी चांगलं काम करणं एवढंच काम ते करतात. काल प्रतापराव जाधव मुंबईत आले होते, मुंबई दौऱ्यावर होते आणि त्यांनी सांगितलं की आपला पक्षामध्ये जागा नाही, हाऊसफुल झालेला आहे, कुठला चुनाव नाही आहे, म्हणजे उठाव करण्याची काही गरजच नाही, कोणा घ्यायची काही गरजच नाही. याच्यामध्ये प्रत्येकाचं एक एक मत असतं, पण शिवसेना ही मोठी आहे, अजून आपल्याला मोठी करायची आहे. माननीय एकनाथ शिंदे किंवा आपले श्रीकांत शिंदे साहेब या सगळ्यांचंच म्हणणं आहे की आता आपल्याला शिवसेना इथे घेऊन थांबायची नाही, तर अजून पुढे न्यायची, अजून मोठी करायची आहे आणि त्याच्यामुळे हाऊसफुल वगैरे झालेलं असं काही नाही. शिवसेनेमध्ये जे येतील त्यांचं स्वागत आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून शिवसेना कधी होणार आहे? नाही, नक्कीच त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आता घोडदौड आपण बघितली असेल आणि संपूर्ण देशातून सुद्धा मागणी होत आहे. त्याच्यावर निश्चितच एक एक पाऊल पुढे टाकून आम्ही पुढे जाऊ. सर, आज आपला वाढदिवस आहे आणि कुर्लाचा विकास म्हणून तुमच्याकडे पाहिला जातात, कसं वाटतं? नाही, नक्कीच जेव्हापासून आता जवळजवळ 12-13 वर्ष झाली आमदार आहे, पण नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून काम करतोय तेव्हा निश्चितच ह्या कुर्ला विभागाचा विकास किंवा कलाट्टी म्हणा एक चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे एक सर्वच म्हणजे माझ्या बरोबर असणारे सर्व सहकारी, माझे पदाधिकारी सुद्धा, शिवसैनिक म्हणा, हे सर्वच खुश आहेत आणि त्याच्यामुळे काम करण्याची ऊर्जा सुद्धा शिंदे साहेबांपासून आम्हाला मिळत असते आणि त्याच्यामुळे एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की पाऊस येणार आहे आणि पावसाच्या आधी
जे साफसफाई आहेत त्याच्या टक्केवारी खूप कमी आहेत आणि गटर साफसफाई झालेली नाही. कशा बघताय तुम्ही, काय सांगाल आपण? या बाबतीत तर मी स्वतःच उपमहापौर संजय घाडी यांच्याबरोबर दौरा केला होता नालेसफाईचा सुद्धा, आणि त्यावर मायनर नाले आणि मेजर नाले या दोन्ही नाल्यांसंदर्भात बैठका सुद्धा डीएमसीकडे घेतलेली आहे. आणि या संदर्भात आमचे सर्व पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते हे लक्ष ठेवून आहेत आणि नक्कीच आम्ही जास्तीत जास्त नालेसफाई करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. आणि एवढंच नाही तर आम्ही स्वतः सुद्धा सगळे आमचे कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरून काम करत आहोत. आजपासून आम्ही मोहीम सुद्धा केलेली आहे आणि ती म्हणजे सगळं वाहतूक बेट असतील किंवा जिथे तिथे अस्वच्छता असेल तिथे स्वतः जाऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आम्ही ती साफसफाई करत आहोत. सरकार चेंज झाली आहे महानगरपालिकामध्ये आणि तुम्ही पण सत्तामध्ये आहात. साफसफाई होत नाहीये, लोकांना त्रास होतोय आणि सगळीकडे जर बघितला तर गटर सफाई दिलीप मामा लांडे काही दिवसापूर्वीच बीएमसीचे अधिकारी बोलले जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथे साफ करून देणार नाही. तर कसा बघता तुम्ही त्याला? या बाबतीमध्ये जे काही साफसफाईच्या बाबतीमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं ते काम आम्ही करत असतो. आणि प्रशासनाला शेवटी धारेवर धरल्याशिवाय किंवा अधिकारी किंवा ठेकेदार असतात त्यांना धारेवर धरल्याशिवाय काम पूर्ण होत नाही. कामं करून घ्यावी लागतात. पण आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे आणि पहिल्यांदा शिवसैनिक आहेत ना सगळे, त्याच्यामुळे रक्त शिवसेनेचं असल्यामुळे थोडासा आमचं गरम आम्ही होत असतो कधी मध्ये आधेवर. त्याच्यामुळे निश्चितपणानं एवढं त्या त्या ह्याच्यासाठीच होतो आम्ही की लोकांच्यासाठी होतो. कारण लोकांना जर का पावसाळ्यामध्ये जर त्रास होत असेल तर आम्ही काही स्वस्त बसणार नाही. मग ते आमचं जरी सरकार असेल तरी सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना धारेवर धरणार. तर हे होते आमदार मंगेश कुंडाळकर. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि नक्की जे उठाव लोकांनी केलेला आहे, 6 लोक जे आहेत आज पक्ष सोडून आणि शिवसेनामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याचं समर्थन पण केलेलं आहे. कारण शफीचा आनंद पांडे, रेल खबर, मुंबई.